मद्यपाश हा एक प्रोग्रेसिव्ह डिसीज आहे. त्याच्यामुळे तुमचं मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक सगळ्यावर परिणाम होतो, भावनिक सुद्धा. आता माझी मुलं पण व्यसनी होतील का, म्हणजे इतके माझे आयदर विचार भूतकाळात असायचे नाही तर भविष्य काळात असायचे. त्या पायऱ्या चढताना पण माझ्या छातीत धाकधूक होत होती की आता हा शेवटचा उपाय, आणि इथे जर काही नाही झालं तर आत्महत्या करूयातच आपण. बरोबर. आणि सगळं तिचं, ती काही झाली तरी थांबे ना. शेवटी त्यावेळेला त्या बाईनीनं तिला मिठी मारली आणि तिला म्हणाली, खरंच ग माझी बाई किती दमली दारूमुळे. जी दारू अशीच आहे बघ, खरंच अशी आहे की सगळ्यांना दमवून टाकते. ते प्रेम तिला कळलं. कारण हे जे विषय आहेत ना ते मी इतर कोणाशी बोलू शकत नव्हते, कारण बाहेर बोललं, नातेवाईकांमध्ये बोललं, मित्रमैत्रिणींशी बोललं की मला सल्ले मिळायचे की मग तू का राहते, सोडून दे नवऱ्याला, किंवा मग तू प्रॉपर्टीसाठी भांड आणि प्रॉपर्टी घेऊन बाजूला हो. असं वाटतं की माझा बदलत चाललेला स्वभाव बघून माझ्या आजूबाजूचे लोक पण बदलले. कुठेतरी मी कसं रिस्पॉन्ड करत होते ह्याच्यामुळे खूप फरक पडला घरात. म्हणजे मी सगळी ऍक्सेप्ट केली असं नाही, माझंही सगळं म्हणणं त्याला मान्य झालं असं नाही, पण ठीक आहे आपलं दुमत आहे असं म्हणण्या इतपत आम्ही एकमेकांशी झालो आणि आज आम्ही सुखसंवादाने बोलू शकतो. आज मी माझे अनेक प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने हँडल करू शकते, जे मी कदाचित काही वर्षांपूर्वी नव्हते करू शकत. आता एक विचारतोय, अल-अनोन नसेल तर आता? तर मंडळी, आजच्या पॉडकास्टमध्ये आपण अल-अनोन संस्था याबद्दल माहिती घेतलेली आहे. व्यसनाधीन जे लोक जातात तर त्यांना रिहॅबमध्ये पाठवल्यानंतर जे कुटुंब उरतं त्यांचा प्रवास खूप खडतर असतो. मेंटली खूपच ते थकलेले असतात. तर त्यांना मेंटली स्ट्रॉंग कसं करायचं, ते कुटुंब परत ग्रो व्हायला मदत कशी करावी, तर ह्याबद्दल गायडन्स, मार्गदर्शन ही संस्था करते. तर त्याबद्दलच खूप छान अशी माहिती आपण घेतलेली आहे. चला तर मग बघूया. नमस्कार मंडळी, गोलगप्पावरती नेहमीप्रमाणे वेगळा विषय घेऊन आलेलो आहे. आजचा विषय वेगळा म्हणजे खूपच वेगळा आहे, कारण एक सिरियस विषयामध्ये आपण हात घालणार आहे. पण तो म्हणजे व्यसनाधीन जी लोक जातात, तर त्यांच्या म्हणजे दारूच्या नशेमध्ये जे लोक जातात, तर त्यांना आपण जेव्हा व्यसनी म्हणतो तर त्यांना रिहॅबिलिटेशनमध्ये पाठवलं जातं. पण त्यांच्या फॅमिलीचं काय? एवढ्या दिवसानंतर जेव्हा व्यसनामुळं त्याला बाहेर पाठवलं जातं, रिहॅबमध्ये पाठवलं जातं, पण कितीतरी दिवसापासून, महिन्यांपासून हा त्रास सहन करणारी त्यांची फॅमिली पण त्यांची फरफट होत असते. तर त्यांच्यासाठी काय सोल्युशन आहे का समाजामध्ये? तर त्यांच्यासाठी कुठली संस्था कार्य करते का, की ज्यामुळं तो जो संसार जो मोडकळीस आलेला असतो किंवा त्याकडे गेलेला असतो, पूर्ण फॅमिली डिस्टर्ब झालेली असते, तर त्याच्यामध्ये जर कुटुंब सबलीकरण जर केलं आणि ती स्ट्रॉंग झाली तर तो संसार मोडण्यापासून वाचू शकतो. तर यासाठी आपण एक संस्था जी कार्यरत आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घ्यायला गेस्टना बोलवलं आहे. तर अल-अनोन म्हणून ही संस्था आहे, त्याच्याविषयी आपल्याला माहिती देणार आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. गोलगप्पावरती आल्याबद्दल तुमचं स्वागत आहे. तर जसं मी सुरुवात केली तर त्याबद्दल सांगा की अल-अनोन तुमच्या आयुष्यात कसं आलं आणि कशा घडामोडी घडत गेल्या, आणि अल-अनोन का महत्वाचं आहे अशा लोकांसाठी, स्त्रियांसाठी? आम्ही अल-अनोन मध्ये आमची जी मीटिंग असते त्याची सुरुवात प्रार्थनेने करतो. तर आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. नक्कीच. देवा, जे काही मी बदलू शकत नाही ते स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे. जे काही मी बदलू शकते ते बदलण्याचे धैर्य मला दे, आणि या दोन्हीतील भेद जाणण्याचे शहाणपण मला दे. वा, शांतच झालो एकदम. म्हणजे सेल्फ अवेअरनेस हेच ह्याच्यातून दिसतंय की या गोष्टीमधून, प्रार्थनेमधून थोडक्यात लोकांनी किंवा त्या स्त्रियांनी सेल्फ अवेअर कसं व्हावं आणि तुझ्यातली ती हे शोधणं हे गरजेचं आहे.
होय होय. तर मग कशा पद्धतीनं ही संस्था चालू आहे याच्या आधी आपण तुमच्याबद्दल जाणून घेऊया का, की कसं पद्धतीनं तुम्ही या संस्थेशी संलग्न कसे झाला? जरूर जरूर. मी ओळख देते माझी. आम्ही नेहमी पहिलं नाव सांगतो. ओके. त्याप्रमाणे माझं नाव सरिता आणि मी एक ग्रेटफुल अल-अनोन मेंबर आहे. म्हणजे माझ्या घरात माझ्या मुलाला ऍडिक्शनचा प्रॉब्लेम झाला. आमच्या घरात कोणी दारू पिणारं नव्हतं. माहेरी नव्हतं, सासरी नव्हतं. तसं त्याचं शाळकरी वयातच ते लक्षात आलं आणि त्यावेळेला मला त्या सायकियाट्रिस्ट डॉक्टर जे होते त्यांनी मला अल-अनोनला जाण्याची आणि त्याला अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये जिथे दारू पिणारे लोक स्वतःचं व्यसन सोडवण्यासाठी एकमेकांना मदत करतात त्या संस्थेला त्यांना जोडलं आणि मला अल-अनोनच्या मीटिंगचा माहिती सांगितली. आणि इथे आल्यावर मला वाटलं की अरे मी माझ्या घरी आली आहे. मला कारण सगळीकडे बाहेरच्या जगात मी कमी दर्जाची आई, असं कसं काही संस्कार केले नाहीत, लक्ष कुठे होतं असं सगळं ऐकत होते मी. आणि इथे मला असं किंवा आगाई ग बिचारी हाही दृष्टिकोन नव्हता. मला आपल्या माणसासारखं कॅज्युअली जसे आपण कुणाकडशी भेटतो तेव्हा जसं मला वातावरण मिळतं आणि आपुलकी प्रेम मिळतं तसं मला वातावरण मिळालं. त्यामुळे मी इथे आले आणि मला वाटलं हेच माझं अगदी माझ्या घरच्या इतकं जवळचं घर आहे आणि ते टिकून राहिले. ओके. तुमच्या बाबतीत कसं झालं? हाय, माझं नाव निशा. मी एक अल-अनोन मेंबर आहे. माझ्या घरात अल्कोहोलिझम माझ्या मिस्टरांमुळे आलं आणि माझा स्वभाव तसा शांत होता आणि लहानपणापासून मी ज्या संस्कारात वाढले, जे बघत बघत वाढले, त्याच्यामुळे माझी अशी धारणा होती की कोणाच्या जर घरात अल्कोहोलिझम असलं तर ते खूप शरमेची गोष्ट आहे. आणि माझा नवरा दारू पित होता, त्याची शरम मी कॅरी करत होते आणि त्याच्यामुळे मी आणखीन शांत झाले लग्नानंतर आणि मी स्वतःला आयसोलेट केलं समाजापासून. मी नातेवाईकांच्या समारंभांना जायचं टाळायला लागले. मी शेजार पाजारच्या मध्ये मिक्स होणं टाळायला लागले आणि मी खूप एकाकी झाले होते. आणि तेव्हा मला माहिती नव्हतं की अल्कोहोलिझम हा एक आजार आहे जो WHO प्रमाणित केलाय. ओके. तेव्हा मला असं वाटायचं की माझा नवरा इतका हुशार आहे आणि तरी पण का पितो हा, आणि त्याला नाही का कळत आहे की आमची मुलं लहान आहेत, आमचं अजून स्वतःचं घर नाही, आम्ही सेटल नाही झालो आणि तरी पैसे का दारूवर खर्च करायचे. आणि 2-3 वेळा तर खूप सिरियस कंडिशनमधनं ते बाहेर आले. ICU मध्ये म्हणजे अगदी जीव जाणार ह्या स्टेजमधून परत घरी आल्यानंतर संध्याकाळीच पुन्हा पिणं सुरू केलं. आणि हे इतके मला मोठे ते मानसिक धक्के होते की मी खूप तुटून पडले होते. आणि तेव्हा अनेकदा माझ्या मनात विचार यायचा की जर काहीच होत नाहीये तर मग आपण आत्महत्या का करू नये. आणि आत्महत्या न करण्याचं एकच कारण होतं की मला असं वाटायचं की माझ्या मुलांना मी का शिक्षा द्यावी आत्महत्या. बरोबर. आणि ह्या सगळ्या विचारांमध्ये असताना एक दिवशी मला एक फोन आला एका अल-अनोन मेंबरचा. तोपर्यंत मला अल-अनोन म्हणजे काय माहिती नव्हतं. आणि त्या मेंबरनी सांगितलं की आम्ही तुला भेटायला येतोय. मी ज्या गावी राहत होते तिथे अल-अनोन नव्हतं. आणि जे मला भेटायला आले ते जवळजवळ 350 किलोमीटर स्वतःच्या खर्चानी आले होते आम्हाला भेटायला. आणि नवरा बायको होते, एक AA मेंबर होते आणि त्यांची बायको अल-अनोन मेंबर, आणि ते आम्हाला दोघांना मेसेज द्यायला आले होते, AA आणि अल-अनोनचा. आणि त्यांनी म्हणजे ते जे AA मेंबर होते ते माझ्या मिस्टरांजवळ बसले. त्यांनी AA सगळं त्यांना एक्सप्लेन केलं. अल-अनोन मेंबरनी मला सगळं सांगितलं. AA म्हणजे अल्कोहोलिक अनॉनिमस, जे दारू पितात, जे मद्यपानाच्या समस्येमुळे ग्रस्त आहेत, अशा सभासदांसाठी AA ही संस्था आहे आध्यात्मिक. आणि ज्यांच्या घरी मद्यपान आहे, म्हणजे कोणीतरी नातेवाईकांमध्ये कुटुंबात कोणीतरी दारू पितं, त्याच्यामुळे मी अफेक्ट झाले, मित्र परिवार असेल, कुटुंब असेल, त्यांच्यासाठी अल-अनोन ही संस्था आहे. आणि त्या दिवशी माझा इतका जास्ती विश्वास बसला की कोण कुठचे हे लोक, त्यांना माहिती पण नाहीये आणि ते स्वखर्चानी इतक्या लांब आले फक्त. आणि इतकी माया होती त्यांच्या बोलण्यात आणि त्यांचा फक्त एकच उद्देश होता की तुम्ही अल-अनोनला या, तुम्ही AA या, तुम्हाला नक्की मदत मिळेल. पण मग त्यांना कसं कळालं होतं? त्यांना कोणीतरी माझ्या नातेवाईकांपैकी कोणीतरी मेसेज दिला होता आणि त्यांनी मात्र ते सांगितलं नाही. मला आजपर्यंत माहिती नाही की त्यांना कोणी सांगितलं आमच्या घरी यायला.
त्यांनी खूप त्याच्याबद्दल अनॉनिमिटी पाळली. तर मला एक विचारायचं आहे की आता हे सांगितलं की अल्कोहोलिझम एवढं वाढलं म्हणजे काय, कारण काही जण असतात आपण थोडंसं त्या गोष्टीकडे थोडंसं वळू, मग अॅलॅनॉन काय करतं ह्याच्याबद्दल बोलूच. मग काही जण असतात की एक दररोज मला एक पेग लागतो, हे अशी कॅटेगरी असते. आणि काही जण हे असतात की बाबा 2-2, 3-3 दिवस सलग पिणं असतं. तर मग जे एक लागतो हे म्हणणारे व्यसनी म्हणायचे का एक सलग 3 दिवस पिणार आणि मग परत महिनाभर नाही पिणार याला व्यसनी म्हणायचं? काय वाटतं तुम्हाला ऍक्च्युली? त्यांनी ठरवलं, त्यांची इच्छा असली तरी ते थांबू शकत नाही. अगदी बळजबरी केल्यासारखे ते पित राहतात. ते दारुडे कन्सिडर होतो. त्यांना प्रॉब्लेम असतो. ते त्यांच्यात पोटात एक थेंब जरी गेला तरी त्यांचं शरीर आणि त्यांचं मन दोन्ही इतकं क्रॅव करतं की त्याला अजून पाहिजे असं होत राहतं आणि ते थांबू नाही शकत. म्हणजे त्यांनी तो एकही थेंब घेतला नाही तर ते त्याच्यापासून लांब राहू शकतात. आणि त्याच्यासाठी ते जे त्यांच्यापाशी तेवढं मानसिक बळ नसतं. बरोबर. तर अल्कोहोलिक अनॉनिमस ते तिथेच काम करतं. म्हणजे ते एक आध्यात्मिकरित्या तो थोडासा स्वतः वर उचलला जाईल आणि एकमेकांशी प्रेमाचा एक आधार. अरे तू करू शकतोस, मला जमलं सोडायला, तुला पण जमेल, हा आधार. याच्यावर ते रिकव्हरी करतात. आणि फॅमिलीसाठी अॅलेनॉनची आता तुम्ही मगाशी सांगितलं होतं की दारू हा एक आजार आहे, म्हणजे काय, म्हणजे त्याचं एक थोडंफार डिफाईन करू शकता की काय काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात दारू पिण्यामुळं? कारण बाकीच्या व्यसनापेक्षा दारू ही खूप डेंजर आहे हे तुम्ही सांगितलं, तर ते का असं सांगितलं मगाशी? ओके, सो बेसिकली मद्यपाश हा एक प्रोग्रेसिव्ह डिसीज आहे. त्याच्यामुळे तुमचं मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक सगळ्यावर परिणाम होतो. भावनिक सुद्धा खूप गुंतागुंत होऊन जाते आयुष्यात. कारण जी व्यक्ती दारू पिते ती म्हणजे जर कुठला सपोर्ट ग्रुपची मदत घेतली नाही तर ते आजार वाढतच जातो. आणि मग हळूहळू शरीरातील इतर अवयवांवर परिणाम होतो. आणि त्याच्याबरोबर अनेक गोष्टी घरात येतात की पैशाचे प्रॉब्लेम येतात, भावनिक नातेसंबंधांमध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात. कारण घरातली इतर लोक पण त्यांची सतत काळजी करत राहतात, चिंता करतात, त्यांना भविष्याची काळजी वाटते. जसं दारुड्याच्या शरीरात दारू असते तसं घरातल्यांच्या डोक्यात सतत दारू असते आणि काळजी असते की आता याचं कसं. म्हणजे सगळं घर जे आहे ते फक्त त्या व्यक्तीच्या दारू हा एकाच विषयामुळे त्रासलेला असतो आणि प्रत्येकाचं स्वतःवरचं कॉन्सन्ट्रेशन जाऊ शकतं. अॅलेनॉन मध्ये आम्ही असं म्हणतो की मी इथे स्वतःबद्दल बोलायला येते, मी इथे स्वतःच्या रिकव्हरीकडे लक्ष द्यायला येते. बरोबर. आणि त्याचे परिणाम सगळ्या घरावर होतात. म्हणजे मुलाबाळांवर तर होतातच, पण अल्कोहोलिक माणसावर पण होतात की इतकी वर्ष मी दारू प्यायलो की आल्यावर भांडणारी बाई ही गप्प का बसायला लागली. की आम्ही समजून घेतो की आता तो प्यायलेला आहे त्या क्षणी त्याला काहीही कळणार नाहीये. म्हणजे आपण जे बोलतोय तो म्हणजे माझी भाषा मी मराठीत बोलते आणि न कळणाऱ्या गुजरातीत तुम्ही बोलताय तर आपल्याला एकमेकांचं बोलणं कळणार नाही. तशी ती स्थिती होती. मी बोलते ते त्याच्या डोक्यातच शिरत नाही तर आता मी काही बोलायला नको. निदान छोट्या गोष्टी आता नाही बोलायचं जेव्हा त्याची शुद्ध असेल तेव्हा. आणि दुसरं म्हणजे खरंच तो आजारी आहे, तो मला त्रास द्यायला हे वागत नाहीये हे आम्हाला समजलं इथे. त्याच्या आजाराचं स्वरूप असं आहे की त्याचं त्याला जमत नाहीये, त्याला थांबायला जमत नाहीये. तर थोडीशी जितकी जमेल तितकी सौम्यता त्याच्यासाठी. आणि म्हणजे त्याला दारू माझंच काय होतं की मी भांडते मग तो एक निमित्त काढतो की ही भांडली म्हणून मी चाललो दारू प्यायला आणखी. तर म्हणजे ही अशी निमित्त त्याची माझ्याकडनं जी वाढतात किंवा मलाही त्रास होतोय, तो मला काहीतरी घाणघाण बोलतोय, मी वाईट वाटून घेते, वाईट वाटून अरे नाही त्याला समजतच नाही. तो जो बोलतोय ना त्यातल्या एकाही शब्दाला तो शुद्धीवर आला तर तोच ते शब्द वापरेल असं नाही. तर मी आता त्याच्याशी नाही भांडणार,
मी मनाला नाही लावून घेणार. या पहिल्या गोष्टी आम्ही इथे शिकलो आणि त्याच्यानंतर स्वतःची रिकव्हरी. याच्यासाठी जे मनोबल लागतं हे मनोबल आम्ही आमच्या या मिटिंग्स मध्ये मिळवतो, एकमेकींच्या अनुभवांमधनं मिळवतो. मग आता तुमची सिच्युएशन कशी होती? म्हणजे तुम्ही ह्याला सोल्युशन ठीक आहे त्यांना पाठवलं, रिहॅबला पाठवलं असेल, पण तुम्ही जेव्हा तुम्हाला अॅलानॉनच्या आधी ती तुमची सिच्युएशन, हे माझ्या बाबतीत का झालं, किंवा तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट ऑटोमॅटिक ते होतच, मग तुमची चिडचिड होणे, हे तुमचं म्हणजे थोडक्यात काय मी याला जाणून घ्यायचं की अॅलानॉनच्या पूर्वीच्या तुम्ही आणि अॅलानॉनच्या नंतरच्या तुम्ही याच्यात काय फरक झाला, किती दिवसांनी तुम्हाला कळलं? कारण काय आहे की हा आजार आता तुमच्या बाबतीत लग्नानंतर, ह्यांच्या बाबतीत कसं आहे, ऍक्सेप्ट करणं गरजेचं तो मुलगाच आहे, पण तुमच्या बाबतीत लग्नानंतर म्हणजे मिस्टरांचं असं झालं तर ऑब्व्हियसली कोणीतरी थर्ड पर्सन आहे जो आयुष्यात आलेला आहे आणि तो व्यसनी आहे हे नंतर कळालं, तर त्यावेळी ऑब्व्हियसली बऱ्याच गोष्टी मनात येऊ शकतात, चिडचिड होऊ शकते, असं का, माझं नशीब आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण हे करू शकतो. पण त्या माणसाला म्हणजे अॅलानॉन मधून असं मला असं जाणवतं की अॅलानॉननं त्या माणसाला पण समजून घ्या हे शिकवलं असं तुमच्या याच्यातून मला जाणवतंय. तर त्यामुळे मला जाणून घ्यायचं की तुमची आधीची मनस्थिती कशी होती आणि अॅलानॉननं काय तुम्हाला सपोर्ट केला? माझी आधीची मनस्थिती म्हणजे मला असं वाटायचं की माझा नवरा मुद्दामून दारू पितो आणि एवढा हुशार माणूस आहे हा आणि त्याला बाकी सगळे व्यवहार कळतात आणि दारू नाही प्यायची हे कसं नाही कळत तर मुद्दामूनच करतोय. आणि कुठेतरी असं झालं माझ्या बाबतीत की घरातली जी व्यक्ती होती ती दारू पितच राहिली आणि त्याच्यामुळे इतर जबाबदाऱ्या ज्या असतात, अगदी छोट्या छोट्या जबाबदाऱ्या की सामान आणणं, दूध आणणं, बाकीच्या मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या, भाड्याचं घर बघणं किंवा काही पण असेल, त्या सगळ्या जबाबदाऱ्या मी उचलायला लागले. त्यामुळे माझं थोडासा ना इगो वाढला होता. मला असं वाटायचं की मी आहे तुमच्या आयुष्यात म्हणून मी निभावून नेते, माझ्या जागी दुसरी असती ना तर राहिली पण नसती. मी खूपदा त्यांच्याशी प्रेमाने बोलायचे कारण मला असं वाटायचं की इमोशनली ब्लॅकमेल करून मी यांची दारू सोडवू शकते. आणि कधी कधी मग तो राग खूप आतून साठवून एक दिवशी त्याचा स्फोट व्हायचा आणि एक दिवशी माझा आरडाओरडा व्हायचा आणि मग मी बोलून दाखवायचे की कळत नाहीये का सगळं मी करते, मी नसते तर हे घर चाललं नसतं. आणि कधी कधी मी एकदम शांत होऊन जायचे कारण मला कळायचंच नाही की नक्की काय चाललंय. त्याच्यामुळे माझ्या शरीरावर पण, तब्येतीवर खूप जास्ती परिणाम झाला होता. खूप जास्ती मला शारीरिक त्रास व्हायला लागले होते आणि मी आयसोलेट इतकं करून घेतलं होतं स्वतःला की मी कोणाशीच काही बोलायचे नाही. त्यामुळे डोक्यात सतत तेच विचार की मग ह्या माणसाला माहिती होतं की व्यसन आहे तर लग्नच का केलं, मग आता मी सोडून गेले तर मी कुठे जाऊ, मला माहेरी तर जायचं नाही कारण मला शरम वाटतेय. मग मी असे काही पण रॅन्डम विचारायचे, फॅन्टसी विचार यायचे की मग मी जाऊन एखाद्या सामाजिक संस्थेत राहू का, मग तिथे ते मुलांना त्रास देतील का, मग आता माझे मुलं पण व्यसनी होतील का. म्हणजे इतके माझे आयदर विचार भूतकाळात असायचे नाही तर भविष्य काळात असायचे. आणि जेव्हा जेव्हा मी वर्तमान काळात असायचे तेव्हा माझ्या डोक्यात फक्त नवऱ्याची दारू आणि नवरा एवढंच असायचं. माझं घर पूर्ण अस्ताव्यस्त असायचं. मला लक्षात नाही राहायचं की मी सुट्टे पैसे, दूध आणल्यानंतरचे सुट्टे पैसे कुठे ठेवले माझ्या लक्षात नाही यायचं. त्याचा फायदा माझ्या लहान मुलांनी घेतला कारण त्यांना ते पैसे दिसायचे आणि ते पैसे घेऊन काही पण खायचे. म्हणजे पूर्ण अस्ताव्यस्तता होती माझ्या आयुष्यात. जसं जसं मी अॅलानॉनला यायला लागले तसं एकतर हळूहळू हे कळत गेलं की हा आजार आहे आणि माझ्या आयुष्यातली जी दारू घेणारी व्यक्ती आहे ती मुद्दामून नाही करत आहे. आणि मी प्रार्थना करायला सुरुवात केली त्या व्यक्तीसाठी. त्याच्यामुळे मी खूप शांत झाले आणि मला इथे हे कळलं की मी सगळ्यांसाठी म्हणजे माझ्या आयुष्यात एक उच्च शक्ती आहे, तशी माझ्या लव्ड वनच्या पण आयुष्यात उच्च शक्ती आहे. मी त्याची उच्च शक्ती नाहीये आणि मी त्याला सोपवून देऊ शकले त्या उच्च शक्तीवर. आणि मी प्रार्थना करायला लागले की हे तुझं लेकरू आहे देवा, तू काळजी घे.
आणि जेव्हा माझ्या डोक्यातनं हे विचार गेले की आता मला फक्त दारुड्याचा विचार नाही करायचा आहे, तेव्हा मला माझ्या आयुष्यात काय चाललंय हे दिसायला लागलं. तिथे थोडा थोडा फोकस यायला लागला की मी काय करते माझ्या आयुष्यात. आणि जेव्हा मी अलेनॉनच्या मीटिंगला जायचे तेव्हा इतके हसरे चेहरे होते आणि मला सुरुवातीला वाटायचं की अरे ह्यांच्या आयुष्यात नसेल दारू, म्हणून हे इतके व्यवस्थित छान आवरून सावरून यायचे सगळे मेंबर्स. पण शेअरिंग मधनं कळत गेलं की होतं की सगळ्यांच्या आयुष्यात, बऱ्याचशा लोकांच्या आयुष्यात होतं हे ॲडिक्शन होतं. आणि तिथून कुठेतरी मला खूप करेज मिळालं, मला बळ मिळालं आणि मला असं वाटलं की जर अलेनॉन मेंबर्स करू शकतात तर मी का नाही. आणि थोडासा फोकस मी स्वतःवर हलवला आणि घाबरत का होईना मी एका कोर्सला ऍडमिशन घेतली. त्या कोर्समुळे मला जॉब मिळाला आणि आज मी फायनान्शियली इंडिपेंडेंट आहे. आज मी स्वतःचं घर चालवू शकते. पूर्वी मला म्हणजे मी एज्युकेटेड आहे, मला कम्प्युटरचं बेसिक नॉलेज होतं, पण मी ATM मध्ये जर गेले ना तर माझे हात थरथरायचे. ते बटणं दिसायची मला, पण त्याच्यावर काय लिहायचं, काय लिहिलेलं आहे मला कळायचं नाही, मला स्क्रीनवर काय दाबायचं हे कळायचं नाही. माझ्या डोळ्यात पाणी यायचं आणि मी बाहेर यायचे त्या ATM मधनं आणि बाहेर आले की लोकांची लाईन वाढलेली असायची. तेव्हा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स नव्हते आणि मला इतकी शरम वाटायची, इतकी भीती वाटायची की अरे म्हणजे हे बाहेर असणारे सगळे लोक माझ्याकडे बघतायत आणि विचार करतायत हा ह्यांच्या घरात दारूचा प्रॉब्लेम आहे, हिला काहीच येत नाही. म्हणजे इतके माझे विचार फक्त दारूमुळे घेतलेले होते. आज मात्र मला हे करेज येत आहे की जर मला काही माहिती नाहीये तर मी ती माहिती शोधून मी स्वतःला मदत देऊ शकते. मला जर काही ठिकाणी काही अडलं तर मी मदत मागू शकते कोणाची तरी. अलेनॉनमुळे मला हे कळलंय की सगळं मला एकटीला करायची गरज नाही. मी मदत मागू शकते, मी माझे फिलिंग्स शेअर करू शकते. आणि जेव्हा मी मीटिंगमध्ये शेअर करते की मला कशाची तरी भीती वाटतेय तेव्हा मला काहीतरी ऐकायला नक्की मिळतं कोणाचं तरी. कदाचित सेम अनुभव नसेल पण भीतीबद्दल ऐकायला मिळतं. त्याच्यामुळे मला करेज येतं की मी माझ्या आयुष्यात काय करायचं. कोणी मला कधीच सल्ला दिला नाही की हा ATMचा प्रसंग मी मीटिंगमध्ये शेअर केला होता, पण माझ्या एकाही अलेनॉन मित्रमैत्रिणींनी मला हा सल्ला नाही दिला की तू असं कर तसं कर, हे बटन दाब. त्यांनी त्यांचे भीतीवरचे अनुभव शेअर केले ज्याच्यामुळे मला माझे प्रश्नांची उत्तरं स्वतःच शोधता आली. पण आता मला इंटरेस्ट वाढत चाललंय की अलेनॉन काय आहे नेमकं, म्हणजे कोण आहे, डायरेक्टर कोण आहे त्याचा, किंवा कशी ओरिजिन कुठलं आहे आणि कशी सुरुवात झाली. त्याची माहिती जरूर सांगेन मी, म्हणजे ती खूपच महत्वाची आहे. इथे एक तर अलेनॉन ही संस्था म्हणजे अमुक एक व्यक्ती डायरेक्टर असं कोणी नाही. इथे येणारे मेंबर्सच ग्रुपनी आणि स्वतः एक एक जबाबदारी घेऊन ते संस्थेचा कार्यभार सांभाळतात. पण एक व्यक्ती तो कार्यभाग 3 वर्ष सांभाळू शकते. त्याच्या पुढे दुसरी व्यक्ती घेते. म्हणजे कोणीही एक माणूस वर्षानुवर्ष डायरेक्टर आहे, अमुक आहे असं नसतं. ग्रुपनी मिळून ही सगळी संस्था चालवली जाते. म्हणजे इथला हा ग्रुप पण तसाच, मीटिंग ही अशाच पद्धतीने चालवली जाते. येतात ते सभासद, त्यातलाच एक जण कोणीतरी चेअरपर्सन निवडतात. तिने हे करायचं की आता हिच्यानंतर कोण बोलेल किंवा विषय काय घ्यायचा सभेला, हे सगळे गोष्टी तिने बघायच्या. एक सेक्रेटरी असते, ती बाकीच्या गोष्टी सांभाळते. म्हणजे आम्ही इथे काही फी नसते, इथे येण्यासाठी कुठली अमुक एक फी अशी आकारली जाते. पण लोक म्हणजे शेवटी संस्था चालायला काहीतरी पैसे लागतात. बरोबर. तर लोक आपल्याला उपयोग झाल्यावर प्रत्येकालाच कृतज्ञता वाटते. आपल्या कृतज्ञता बुद्धीने एक बास्केट फिरवतात, त्याच्यामध्ये गुप्तपणे आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं जातं. तुम्ही किती दिले हे कोणी बघत नाही. म्हणजे ओरिजिन कुठे आहे याचं मूळ ही संस्था अमेरिकेत स्थापन झाली. बॉब आणि बिल नावाचे 2 अट्टल दारुडे अनेकदा आजारी पडून हॉस्पिटलाइज होऊन परत आलेले आणि तब्येती घालवलेल्या, वर्षानुवर्ष पिणारे. तर ते 2 जण मित्र एकमेकांना भेटले आणि त्यांनी खूप छान गप्पा मारल्या संध्याकाळी आणि ते दारू प्यायचं विसरले त्या दिवशी. आणि त्यांनाच दोघांनाही आश्चर्य वाटलं की ती जी एक त्यांची वेळ असते की त्यावेळेला त्याच्याशिवाय ते थांबू शकत नाहीत. बरोबर. तर अरे हे आपलं आजचा दिवस तरी आपण आता घालवू शकलो. मग त्यांनी ते कंटिन्यू केलं.
उद्या पण असेच भेटू, असंच करू. असे 8 दिवस गेल्यावर त्यांनी आपल्या त्या मित्रांना, त्यांच्यासारख्या अति पिणाऱ्या बरोबर. एवढ्या मित्रांना बोलावलं आणि सगळ्यांनाच काही ना काही उपयोग झाला. आणि त्यांनी त्या चर्चा जास्तीत जास्त स्वतःला उचलणाऱ्या कशा असतील याची काळजी घेतली. ओके. आणि त्यातून त्यांनी अल्कोहोलिक अनॉनिमस ही एक संस्था तयार केली. ओके. जे ते दारू मित्र यायचे त्यांच्या पण बायका, तो नवरा तिथे जाऊन आला की घरी जरा बरा वागतो म्हणून त्या त्याला घेऊन यायला लागल्या की तो नाही गेला तर मी येते त्याला घेऊन. आणि त्या बायका बाहेर बसायच्या आणि त्या बाहेर बसायच्या, त्यांना थोडंफार ऐकू पण यायचं आणि ऐकू यावं म्हणून कोणीतरी कॉफी बनवायची त्यांच्यासाठी, कोणीतरी काहीतरी, की ते ऐकू यावं आपल्याला की काय चाललंय आता. आणि त्यांना असं दिसलं की अरे हे जे चाललंय हे माझ्या पण खूप उपयोगाचं आहे. बरोबर. मला पण खूप आतून प्रॉब्लेम्स आहेत, मला टेन्शन्स आहेत आणि मला कुठून तरी जर एकमेकींच्यात बोललो तर तू कसा मार्ग काढले हे तेच ते एकमेकांच्याशी बोलतात तर तसंच मलाही बोलता येईल. आणि तुम्ही मगाशी रिहॅबिलिटेशन सेंटर बद्दल हे काढलंय, अल्कोहोलिक अनॉनिमस प्रत्येकाने त्या तिथे सेंटरमध्ये जाऊन तुम्ही दारू थांबवून या असं म्हणत नाही. खूप मेंबर्स अल्कोहोल अनॉनिमस मध्ये येऊन आणि एकमेकांच्या मदतीने सोबर झालेले आहेत. म्हणजे असं त्यांचा सुद्धा म्हणजे अल्कोहोलिक अनॉनिमसचा ह्याची संख्या, सोबर होण्याची संख्या ही बरीच मोठ्या प्रमाणात आहे. तर असेही लोक असतात आणि मग त्या बायकांमधल्या ग्रुप तयार केला आणि त्यातल्या त्या दोघी जणी, ॲनी आणि लुईस नावाच्या दोघींनी त्याच्यात विशेष सहभाग घेऊन ती रजिस्टर्ड संस्था तयार केली. आणि अल्कोहोलिक अनॉनिमसनी स्वतःच्या इम्प्रुव्हमेंटसाठी एक 12 पायऱ्यांचा प्रोग्राम तयार केला होता. तोच प्रोग्राम बेस म्हणून आम्ही पण स्वीकारला. हे आमचे ग्रुप्स चालवण्यासाठी आमच्या 12 ट्रॅडिशन्स पण आहेत, परंपरा. ते नियम आम्ही म्हणजे असे ते खूप घट्ट नाहीये. मी थोडेफार इकडे इकडे रिलॅक्स केले तर आम्ही अलाउड होतो आहे आम्हाला, म्हणजे चुकायला परवानगी आहे थोडक्यात. पण ते नियम आम्ही शक्य तितकं पाळतो. म्हणजे इव्हन तुम्हाला सांगते, आमची जी पुस्तकं असतात कुठल्याही देशात जा, कुठल्याही भाषेत असो, डेली रिडिंगचं 1 डे ॲट अ टाइमचं पुस्तक आहे, ब्लू कलर ठरलेलं आहे. ओके. सगळ्या जगभरात जा कुठल्याही भाषेतल्या पुस्तकाचे ते कलर आम्ही परफेक्टली सांभाळतो. त्यामध्ये विषय, त्या विषयांवरच आम्ही चर्चा करतो. या खेरीचे दुसरे खूप सिमिलर असतील, बरोबर, पण त्या विषयांमध्ये आम्ही शिरत नाही. हा आध्यात्मिक बेस आहे, पण कुठल्याही बाहेरच्या पंथ याच्याशी आम्ही स्वतःला जोडतो. बरोबर. आणि त्या पद्धतीने मीटिंग, जात आणि हेन काही संबंध नाहीये. सगळेजण एकत्र तुम्ही हे या प्रॉब्लेमला, सगळ्यांचा प्रॉब्लेम सेम आहे, त्यामुळे सगळ्यांना बाहेर पडायचंय, हे मेन आहे. म्हणजे अल-अनॉनचा उद्देश एकच आहे की जे कोणाच्या तरी दारू पिण्याच्या समस्येमुळे जे ग्रस्त आहेत तशा कुटुंबियांना आणि मित्रपरिवारांना मदत करणं, हा एकच उद्देश आहे. त्यामुळे जेव्हा मी मीटिंगला जाते तेव्हा मी तिथे माझं आडनाव, मी कुठल्या गावी राहते, मी काय प्रोफेशन मध्ये आहे हे मी काहीच सांगत नाही. आर्थिक परिस्थिती काय आहे ह्याच्याबद्दलही नाही. तुम्ही गरगंज असा नाही तर झोपडपट्टीत राहणार आहे, काहीच फरक पडत. बरोबर. प्रॉब्लेम सेम असतो. बरोबर. मग आता अमेरिकेतून चालू झालेली संस्था ती इंडियामध्ये किंवा वर्ल्ड वाईड कसं, ऑब्व्हियसली आता इंडियामध्ये आले म्हणजे वर्ल्ड वाईड असणारच आहे याचा प्रेझेन्स. 130 देशांमध्ये अल-अनॉनच्या मीटिंग्स चालतात. बापरे. एकूण साधारण 24,000च्या वर रजिस्टर्ड ग्रुप्स आहेत मीटिंग्सचे. आणि भारतात सुद्धा 839 मीटिंग्स चालतात. आणि महाराष्ट्रात 319 नंबर आहे. म्हणजे हे रजिस्टर्ड ग्रुप. अजून रजिस्ट्रेशनच्या मार्गावर असलेले इतर छोटे छोटे सुरू झाले, स्टेबल झाले की रजिस्टर करतात. मग काय होतं नेमकं, काय या मीटिंग्स मध्ये काय असतं, काय स्ट्रक्चर असतं या मीटिंगचं, आणि महिन्यातून कितीदा असतात अशा? जसं आपण आज सुरुवात केली तसं प्रार्थनेने सुरुवात होते मीटिंगची. हीच प्रार्थना सगळीकडे वापरतात. भाषा वेगळी असते पण त्याचा सार तोच आहे. आणि प्रार्थनेने सुरुवात होते. प्रत्येक समूहाला स्वायत्तता आहे की तुम्हाला तुमची मीटिंग कशी चालवायची ते तुम्ही ठरवा. युजली साधारणपणे जसं डेली रीडर असतं, प्रार्थनेने सुरुवात करतात आणि 12 पायऱ्या वाचतात. डेली रीडर असं आहे, 12 पायऱ्या म्हणजे
स्वतःच्या प्रगतीसाठीच्या 12 पायऱ्या आहेत. मी त्याच्याविषयी बोलते बर नंतर. बर ओके ओके 12 पायऱ्या वाचून झालं की डेली रीडर मध्ये प्रत्येक तारखेसाठी एक रीडिंग असतं. हम्म. साधारण मग आज काय तारीख आहे त्यानुसार ते पान वाचलं जातं आणि त्याच्याशी रिलेटेड कुणाचे अनुभव असतील तर ते शेअर करतात. ते नसेल शेअर करायचं पण कोणीतरी आज खूप जास्ती डिस्टर्ब्ड आहे, त्या व्यक्तीला नाही कळत आहे की कसं Handle कसं करा. वागायचं, बरोबर. कसं हँडल करायचं, तर ती व्यक्ती ते शेअर करते, त्या व्यक्तीसाठी कोणीतरी शेअर करतं. एखादी पहिल्यांदी न्यू कमर असते जी फर्स्ट टाइम आली आहे, एखादी बरोबर. व्यक्ती पहिल्यांदाच अलेनॉनला येतात, मग त्यांच्यासाठी शेअरिंग होतात. जसं आमचं लिटरेचर आहे, डेली रीडर्स आहेत, काही पत्रक आहेत, ते मांडल्या जातात मीटिंगमध्ये. कोणाला ते विकत घ्यायचे असले तर ते विकत घेतात आणि अशा प्रकारे तो 1.5 तास जातो. आठवड्यातनं प्रत्येक समूहाची साधारण आठवड्यातनं एकदा मीटिंग असते आणि साधारण असं बघितलं जातं की एकाच गावामध्ये 2 मीटिंग असल्या तर त्या दोन्ही एकाच दिवशी नसाव्यात. बरोबर. वेगवेगळ्या असतात. साधारण टाइम फिक्स आहे 7:30 ते 9 रात्री. काही ठिकाणी मात्र जर त्यांना वाटत असेल की हे आपल्याला योग्य नाही, छोट्या गावांमध्ये खूप रात्रीपर्यंत बाहेर राहू नाही शकत, तर ते थोडंसं त्यांचं टायमिंग बदलूही शकतात. साधारण असं स्ट्रक्चर असतं. आणि साधारण सगळे विषय हे म्हणजे काय म्हणू आध्यात्मिक विषय आहेत. म्हणजे आध्यात्मिक म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की कुठल्या तरी पंथाप्रमाणे कुठल्या तरी देशाच्या म्हणजे आपल्या म्हणजे कुठली रामाची भक्ती, कृष्णाची भक्ती अशा टाईपचं नाहीये. सर्व जाती धर्मांचे लोक येतात. तर जी बेसिक प्रिन्सिपल्स आहेत म्हणजे दया, क्षमा, शांती, प्रेम, अहिंसा, ही बेसिक प्रिन्सिपल्स सगळ्या धर्मांमध्ये सारखीच आहे. बरोबर. ती आपल्यामध्ये कशी रुजतील आणि ज्याच्या योगाने माझं आयुष्य कसं जास्त चांगलं होईल या अनुषंगानेच खरं तर अलेनॉन मेंबर्सनीच या आपापले अनुभव लिहिलेली ही एक पानावरची शेअरिंगची अशी 365 दिवसांची 365 अनुभव असलेली पुस्तक आहे. ते डेली रीडर म्हणजे ते आहे. डेली रीडर म्हणजे ते आहे. आणि त्याच्यामध्ये पाठीमागे विषय दिलेत. म्हणजे मी ते विषय एरवी सुद्धा वापरू शकते. मला भीती या विषयावरचे पान नंबर किती मला डिप्रेशन आलंय, नैराश्य या विषयाचे पान नंबर अमुक. तर ते विषय आणि दुसरं म्हणजे आलटून पालटून हे सगळे विषय येतात ना आणि त्या अनुषंगाने ह्या गोष्टीवर मी माझ्यावर काय काम केलं या विषयावर लोक शेअर करतात आणि आखो देखा हाल याच्यावर माणसाचा पटकन विश्वास. बरोबर. की अरे ही म्हणते ही करू शकते तर मी का नाही म्हणजे मी करून तरी बघते. आणि आम्ही आणखी एक खूप आमचे काही स्लोगन्स आहेत. त्यातली एक स्लोगन अशी आहे, एका वेळी 1 दिवस. मी फक्त 1 दिवस करून बघीन ना, हे मला वाटतंय की हे अरे होईल की नाही, मला जमेल की नाही. अगं 1 दिवस करून बघ. 1 दिवस जर बरं वाटलं तर तू अजून 1 दिवस करून बघ. बरोबर. आणि दॅट्स ऑल. आम्ही ह्याच्याबद्दल सांगू की ही प्रिन्सिपल वापरून बघ. बरोबर. बाकी तुझ्या आयुष्यात तू काय कर हे मात्र आम्ही अजिबात सांगणार. बरोबर. ते ज्याचं त्याने शिकायचं. आता कसं आहे की जो फर्स्ट टाइम येतो तो कुठल्याच काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो किंवा असं असतं की बाबा हे काय सांगताय किंवा ज्यानं कुणीच देव किंवा देवाचं केलं नसेल किंवा अध्यात्माकडे वळलेला नसेल तो माणूस आणि तो माणूस जर या ह्याला आला तर असा काही अनुभव आहे का की बाबा तुम्ही काय सांगताय? कारण असं असतं ना, कान बंद करून घेतलेले असतात म्हणजे अशा सिच्युएशन मध्ये आणि तुम्ही जे काय सांगताय ते सगळं बरोबर आहे तुमच्या फायद्यात. पहिल्यांदा कसं होतं की इतके दिवस आपण बघत असतो की कोणीतरी जग हे दुसऱ्या त्यांच्या फायद्यासाठीच असतं, बघतं. त्यामुळे तुम्ही मला घ्यायला आलाय, एवढं 300 किलोमीटरवरून आलाय आणि मला सांगताय म्हणजे तुमचा फायदा काय याच्यात, हे कन्वर्ट माझा फायदा पण आहे हे कसं होतं? मला माझा अनुभव सांगायला आवडेल. जेव्हा मी पहिल्यांदा मीटिंगला आले तेव्हा मी अगदी म्हणजे त्या पायऱ्या चढताना पण माझ्या छातीत धाकधूक होत होती की आता हा शेवटचा उपाय आणि इथे जर काही नाही झालं तर आत्महत्या करूयातच आपण. ह्या स्टेजला मी त्या मीटिंगमध्ये गेले आणि त्या मीटिंगमध्ये सगळे इतके प्रसन्न होते आणि हसत होते आणि जी मीटिंगची चेअरपर्सन होती ती अगदी छान हसत छान खेळीमेळीने ती मीटिंग चालू होती आणि मला इतका राग आला तिचा आणि सगळ्यांचाच. मला असं वाटलं की आणि ते प्रत्येक जण स्वतःबद्दलच बोलत होते आणि त्या पहिल्या मीटिंगमध्ये मला असं वाटलं की
म्हणजे तुम्हाला कळत नाहीये का तुमच्या आयुष्यात दारुडा आहे, त्याच्याबद्दल का नाही बोलत आहे? आणि मी ह्या अपेक्षेने गेले होते की त्या मीटिंगमध्ये मला सांगतील की ओके तू आता असं वाग, म्हणजे तुझा दारुडा नवरा जो आहे तो दारू सोडेल आणि मग म्हणजे जसं मूवीज मध्ये दाखवतात ना की त्याच्यानंतर सगळं छान झालं. बरोबर. मी ती अपेक्षा घेऊन गेले होते की हा एक उपाय आणि माझं आयुष्य छान होणार आहे, दारू नसली की मी सगळं हँडल करणार आहे. बरोबर. आणि ते मला दिसलंच नाही. पण मला इथे सांगण्यात आलं की येत राहा, तुला कदाचित आज काहीच कळणार नाही, तू येत राहा. त्या मीटिंग नंतर काही दिवसांनी असे काही प्रसंग झाले माझ्या आयुष्यात की मला मीटिंग मध्ये काय लोकांनी शेअर केलं होतं ते त्या क्षणी आठवलं आणि त्याच्यामुळे माझा विश्वास जास्ती बसला आणि मी येत राहिले. मला पण याच्याबद्दल काही टाकायचं. बरोबर. मी पहिल्या दिवशी आले ना तर माझ्या डोक्यात होतं की मी काय चुकली म्हणून मी इथे काहीतरी शिकायला. बरोबर. म्हणजे मी अगदी रिलक्टंट होते. मला सांगितलं होतं 3 तरी मीटिंग कर बर का, म्हणून मी ते 3 मीटिंगच्या एकदा पाट्या टाकायच्या असं ठरवलं होतं. बरोबर. तर पहिल्या दिवशी गेले तर असेच हसरे चेहरे आणि पहिले ते नंतरचा दिवस सगळ्यात पहिल्यांदा गेले त्याच वेळेला मीटिंगची हेच बदलली होती. म्हणजे ते मंगळवार कळला होता आणि त्यांनी तो गुरुवार केला होता आणि आम्ही तिथे आम्ही दोघी जणी नवीन आलेल्या आणि 2 कुठल्या तरी परगावाहून आलेल्या जे चुकून आल्या, म्हणजे आम्ही 4घी जणी चुकून गेलो. बरोबर. तर त्या बाहेर गावाहून आलेल्या दोघींनी त्या म्हणाल्या की मग आपण इथे बाहेर बसू. शाळेचा आवार होतो, आम्ही बाहेरच्या कट्ट्यावर बसलो आणि त्यांनी आम्हाला अॅलोनॉनची माहिती सांगितली आणि त्या इतक्या शांत आणि प्रसन्न होत्या. म्हणजे त्या बाईचं मी कधीच नाही विसरणार, तिचा चेहरा आणि तिच्या बोलण्यातला गोडवा आणि ते प्रेम काहीच नाही विसरणार. आणि मी ऐकण्याच्या मूडमध्ये होते आणि माझ्याबरोबर दुसरी आली होती, ती खूप त्रासून आली होती, ती इतकी वैतागली होती. पण तुम्ही सांगता काय उपयोग, माझा नवरा असं करतो, माझा असं बोलत होती. आणि सगळं तिचं ती काही झाली तरी थांबे ना. शेवटी त्यावेळेला त्या बाईनी ना तिला मिठी मारली आणि तिला म्हणाली खरंच ग माझी बाई किती दमली दारूमुळे. आधी दारू अशीच आहे बघ, खरंच अशी आहे की सगळ्यांना दमवून टाकते. ते प्रेम तिला कळलं. म्हणजे आम्ही जे टिकलो इथे ते बाकीच्यांनी जे आमच्यावर काही कारण नसताना जे प्रेम दाखवलं ते आम्ही कधीच नाही विसरू शकणार. आणि मला आणखी एका गोष्टीसाठी मी तिथे खूप चिकटले. म्हणजे मला पहिल्या दिवशी सांगितलं 3 C's सांगितले. 3 C's कॉज, क्युअर आणि कंट्रोल. यू आर नॉट कॉज, तू कारण नाहीयेस त्याच्या दारू पिण्याची. त्याचं शरीर आणि त्याचं मन त्याचा आजार आहे. यू कांट कंट्रोल, तू त्याला थांबवू शकत नाहीस. तू कितीही काही केलंस तो कुठूनही मार्ग काढतो. म्हणजे सगळ्यांनी तसे अनुभवच घेतलेले आहेत की तो कुठूनही मार्ग काढतो आणि तो आणि यू कांट क्युअर. तू म्हणशील की मी सांगेन, मी त्याला इतकं समजावलं, इतकं झालं, कारण तुझ्यामुळे तुझ्या हातातच नाहीये ते. म्हणजे तेच असतं की ऍक्च्युली आई असेल तर तुझे संस्कार कमी पडले. जर हे झालं म्हणजे लग्न झालं तर बायको म्हणू शकते की लग्नाच्या आधीच या गोष्टी होत्या, त्यामुळे तुमचे संस्कार कमी पडले. आणि लग्न झाल्यानंतर या जर गोष्टी वरती आल्या तर बायको चुकली. हे जे समाज आहे आपला त्याच्यामुळं तो एक बॅगेज घेऊन आपण जात असतो आणि तिथं केलं जातं की बाबा हे तू रिझन नाहीये, मी रिझन नाही. आम्ही असं म्हणतो की हा सगळा नातेसंबंधांचा डिसीज आहे. नातेसंबंध बिघडून जातात. तो राहतो बाजूला, बाकीचे लोक आईला, बायकोला, महिलांना, कारण त्याला तर काही समजतच नसतं. बरोबर. तुम्हाला समजतं तर तुम्ही सगळं त्याला जाग्यावर आणा, असं बाकीच्यांना म्हणायला काय बरं बिघडतं. त्यांच्या ते लक्षात नाही येऊ शकत की. बरोबर. पण ते पहिल्या दिवशी मी रिलीव्ह झाले की मी नव्हतं काही केलं. जे मला इतकी लाज वाटत होती, म्हटलं जग म्हणो मला काही, आता मला दुःख नाहीये की मी काहीतरी केलं. बरोबर. मग आता थोडक्यात आता पहिली मीटिंग त्या 2घी जण भेटल्या म्हणून तुम्हाला जाणवलं की अरे आहे. पण जनरली कसं आहे, प्रत्येक जण बॅगेज घेऊन येत असतो आणि तुमच्या त्या 2घी जण भेटल्या नसत्या, चुकून आल्या होत्या. परत काहीतरी वेगळं मनात आलं असतं की आपण गेलोय आणि त्या काही झालंच नाहीये आणि उगाचच आपण. मग असं तुम्हाला म्हणजे असं वाटलं का की पहिला दिवस कसा वाटला? आता तुमच्या बाबतीत तर झाला की तो त्या 2 भेटल्या की ज्यामुळं खरंच पुढच्या मीटिंगला यायला तुम्हाला खूप छान वाटलं. म्हणजे त्या 3 पाट्या टाकणं हे राहिलेलं नव्हतं. मग तुमच्या बाबतीत कसं झालं की पहिल्यांदा ठीक आहे पहिला दिवस झाला
पुढच्या दिवसाला जायच्या आधी तुम्ही घरी आल्यानंतर काय विचार केला होता? जसं मी सांगितलं ना तसं पहिल्या दिवशी मला असं वाटलं की माझ्या प्रश्नांची उत्तरं इथे देतच नाहीयेत. बरोबर. कारण माझा उद्देश एकच होता. माझ्या डोक्यात फक्त एकच मोठा विचार असा होता मोठ्या आवाजात की दारू सोडवायची आहे. त्यामुळे इतर सभासद काय शेअर करत होते ते कदाचित मी नीट ऐकलं नसेल. पण कुठेतरी मला माझ्यासारखे लोक आहेत या जगात हे ऐकून इतकं मनात पीसफुल वाटत होतं की मी आपोआप ओढले गेले त्या मीटिंगकडे. कारण हे जे विषय आहेत ना ते मी इतर कोणाशी बोलू शकत नव्हते. कारण बाहेर बोललं, नातेवाईकांमध्ये बोललं, मित्रमैत्रिणींशी बोललं की मला सल्ले मिळायचे की मग तू का राहते, सोडून दे नवऱ्याला, किंवा मग तू प्रॉपर्टीसाठी भांड आणि प्रॉपर्टी घेऊन बाजूला हो. असे विचित्र, म्हणजे कारण त्यांना नव्हतं माहिती की एक्झॅक्टली माझ्या आयुष्यात काय चालू आहे. आणि मला कुठलाही निर्णय घेण्याच्या मनस्थितीतच मी नव्हते, कारण मी इतकी दमले होते. पण ते वातावरण मला कुठेतरी आवडून गेलं होतं की तिथे मी बोलू शकते आणि तिथे सगळे माझ्यासारखे व्यक्त होऊ शकतो. त्याचं अट्रॅक्शन मला खूप वाटलं की त्या मीटिंगमध्ये मला जायला पाहिजे, कारण सगळे माझ्यासारखे आहेत, माझ्यासारख्या परिस्थितीतनं आलेले आहेत. आणि ज्या माझा इगो जो खूप मोठा वर फुलला होता की मीच सगळं करते म्हणून माझं घर चालू आहे. सो मला हे कळलं की नाहीये, माझ्या पण खूप चुका होत आहेत बोलण्यात, वागण्यात. आणि त्याच्यामुळे मी त्या मीटिंगकडे ओढले गेले. आणि खरं सांगायचं तर पहिल्या मीटिंग नंतर पुढच्या आठवड्याच्या मीटिंग पर्यंत 1-2 अलोनॉन मेंबरनी मला फोन केला होता संध्याकाळच्या वेळेस की कशी आहेस, काय आहेस. आणि ते कुठेतरी मला खूप भावलं होतं की म्हणजे इतकं कसं प्रेम करतायत. पण बऱ्याच वर्षात ह्या गोष्टी झाल्या नव्हत्या. कशी आहेस हे कोणी विचारलं नव्हतं, त्यामुळे ते इम्पॅक्ट पडला. त्याच्यामुळे मी जात राहिले. मी पहिल्या मीटिंग मध्ये गेले त्या दिवशी मी खूप रडले होते. आणि तर कोणी रुमाल नव्हता जवळ, म्हणजे सगळा इतका अव्यवस्थितपणा होताच ना. रुमाल नव्हता, कोणीतरी मला रुमाल आणून दिला, कोणीतरी पाठीवरनं हात फिरवायला शेजारी बसलं आणि मी रडत होते. तर म्हणजे इतकं प्रेमाने माझ्याशी, म्हणजे काय कुठे झालंय, काय चुकलंय, काय बिघडलंय हेच विषय. बरोबर. आपुलकी प्रेम होत घरात कधी कित्येक वर्षात मिळालं नव्हतं असं वाटत होतं. ते मिळालं इतक्या जिव्हाळ्याने. आणि मला आणखी माझ्या पुढच्या 1-2 मीटिंगचं सांगायचंय. पुढच्या मीटिंगला गेले त्या दिवशी त्यांनी डिक्लेअर केलं की आपलं एक वर्कशॉप आहे आणि त्याला मुंबईच्या आपल्या मेंबर्स शेअरिंग द्यायला येणार आहेत. आम्ही भाषण द्यायला असं म्हणत नाही, आम्ही शेअरच करतो. शेअरिंग द्यायला येणार आहेत. तर त्या कुठेतरी हॉल घेऊन वगैरे तो प्रोग्राम होता. तर मी तिथे गेले आणि त्या ज्या 4 जणी आल्या होत्या शेअर करायला, तर सगळ्या जणी गळ्यात गळे घालून इतक्या खिदळत आल्या होत्या. आणि ते माझ्यासाठी वंडरफुल होतं की असं ह्या करू शकतात आपल्या परिस्थितीतनं जाणाऱ्या. आणि त्यांनी स्वतःसाठी काय काय करतात. त्यातली एकीने सांगितलं की मी देवाबरोबर सकाळी 1 तास फिरायला जाते, देवाला बरोबर घेऊन. आणि म्हणजे मे बी इट इज हर मेडिटेशन. माझ्यासाठी असा हे नवीनच विषय होते की असे पण लोकांचे मार्ग असतात. तिथे काहीतरी बोर्ड लावले होते, तर त्याच्यावर असे, मी तुम्हाला आता मगाशी म्हटलं स्लोगन्स, घोषवाक्य. तर लेट गो लेट गॉड, 1 डे ॲट ए टाइम. तर ते लेट गॉड काय आहे मी ते पुढच्या मीटिंग मध्ये विचारलं. आणि ते जे त्यांनी मला सांगितलं ते मला खूप आयुष्यात उपयोगी पडेल असं वाटलं. काय लेट गो अँड लेट गॉडचं आम्ही मराठी तसं ट्रान्सलेशन केलंय, आपला हेका सोडा आणि देवावर सोपवा. तर मी जे करते ना, म्हणजे मला माझंच बरोबर आहे, हेच बरोबर आहे, हे माझं पण झालं होतं. म्हणजे आणि नॅचरली ते कितीतरी गोष्टीत बरोबर असायचं, पण माझी मुलं लहान होती, त्यांना इतकं काही समजतं असं माझं अगदी प्रामाणिक मत होतं. तर मला असं कळलं की मला जे चांगलं वाटतंय ना ते माझ्यासाठी चांगलं आहे, ते मी माझ्यासाठी वापरायचंय. पण दुसऱ्याला दुसरं काहीतरी चांगलं वाटत असेल तू त्याला बोलू देत ना, तुझं चांगलं हे त्याच्या डोक्यावर नको थोपू. तर हे तो जो काहीतरी प्रॉब्लेम आहे ना तो तू जरा देवावर सोपव आणि त्याला आत येऊ दे. आणि म्हणजे ते बाकीच्यांना पण संधी दे, भले चुकतील एक वेळ, पण त्यांना त्यांचा विचार, त्यांची असे ते असणारच आहेत. तू सांगितलंस म्हणून त्यांचे सगळे विचार बदलणार नाहीयेत. तर ते सोपवून देणं देवावर, की मी सांगून तर होत नव्हतंच, म्हणजे फक्त भांडणच होत होती.
तर ते देवावर सोपवणं आणि समोरच्या माणसाशी जसे माझ्याशी मीटिंगमध्ये अॅलेनॉन मैत्रिणी गोडीत प्रेमात बोलत होत्या असं बोलायला सुरुवात करणं हे मला त्याच्यामुळे जमलं. हा, मग आता त्यानंतरचं तुमचं आयुष्य म्हणजे हळूहळू ठीक आहे, आता तुम्ही स्वतः डेव्हलप होत गेलात, पण त्याच्यानंतर तुम्हाला घरी गेल्यानंतर आता असं होतं ना की बाबा इथं छान वाटतं, घरी गेल्यानंतर परत तेच रडगाणं आहे, परत दुसऱ्या मीटिंगची वाट बघण्यापेक्षा मग हे पहिल्या दोनदा झालं असेल, पण मग त्याच्यानंतर मग ते घरी अप्लाय करायला सुरुवात केल्यानंतर काय फरक पडला? कारण असं पण असू शकतं ना की घरच्यांना हा तू कुठेतरी जाऊन आलीस म्हणून तू आता चेंज झालीस का लगेच, असं पण इम्पॅक्ट होऊ शकतो. मग त्याला टॅकल कसं केलं? आम्ही असं झालं होतं का? मला असं वाटतं की माझा बदलत चाललेला स्वभाव बघून माझ्या आजूबाजूचे लोक पण बदलले. कुठेतरी मी कसं रिस्पॉन्ड करत होते ह्याच्यामुळे खूप फरक पडला घरात. की घरात माझ्या घरातले म्हणजे माझी जी मुलं होती लहानपणी खूप जास्ती भांडायचे एकमेकांबरोबर. सुरुवातीला मला नाही कळलं कसं टॅकल करायचं, कारण त्यांच्यावर पण काहीतरी परिणाम झालेले असते. बरोबर. हळूहळू ते मॅजिकली माहिती नाही कसं, पण आजकाल ते इतके जास्ती प्रेमाने वागतात एकमेकांशी आणि ते माझ्यासाठी मिरॅकल आहे. माझ्या प्रोफेशनच्या ठिकाणी पण अनेक लोक असं म्हणतात की तू इतकी शांत कशी राहते, म्हणजे हे मी मुद्दामून काहीच नाही करत आहे, हे कुठेतरी झिरपत गेला हा प्रोग्राम. आणि अॅलेनॉननी मला एक सांगितलंय की हा ग्रॅज्युएशनचा प्रोग्राम नाहीये, म्हणजे असं नाही होणार की आता मला 10 वर्ष झाले, आता मला 15 वर्ष झाले, कुणाला तरी 20 वर्ष झाले. अनेक सभासद आहेत जे 20-20, 18-18 वर्ष येत राहतात, तर ते आता ते सिनियर आणि झालं म्हणजे आता सगळं शिकून झालं अॅलेनॉन. असं होतच नाही, कारण इतके वेगवेगळे प्रसंग येत राहतात अॅलेनॉन मध्ये की काल मी शांत होते, आज मी चिडूही शकते, कारण शेवटी मी माणूस आहे. तर अॅलेनॉन मला म्हणतं की तू माणूस आहे आणि हे एक्सेप्ट कर, आणि ज्या नॅचरल मानवी भावना आहेत ह्या तुझ्यात येणारच आहेत, पण त्या प्रत्येक वेळेस त्या योग्य संदर्भ रेषेवर ठेवून त्याच्याकडे बघणं हे मला हळूहळू कळतंय. किंवा इंटेन्सिटी त्याची किती असायला पाहिजे ह्याच्यामध्ये व्यक्त कसं करायचंय. मला राग आलाय पण मी व्यक्त कशी होणार आहे त्या बाबतीत. म्हणजे एक छोटंसं उदाहरण द्यायचं तर अॅलेनॉन मध्ये जसे आता हिनी सांगितलं की आमचं लिटरेचर असतं, तसे अनेक साधनं वापरतो आम्ही की अॅलेनॉनच्या मेंबर्सना फोन करू शकतो. जर मी डिस्टर्ब आहे आणि मीटिंग नाही आहे तर मी फोन करू शकते. तसंच एक स्पॉन्सर म्हणून एक कल्पना असते की मला जर मीटिंगमध्ये असं वाटलं की एक मेंबर कोणीतरी खूप छान प्रोग्राम घेतेय, तिचे अनुभव बऱ्यापैकी माझ्या अनुभवांसारखे आहेत आणि तिचं मला मदत होऊ शकते, तर मी तिला विचारते की तू माझी स्पॉन्सर होशील का. आणि जे खूप व्यक्तिगत असतं, खूप वेळ शेअर करायचं असतं, मीटिंगमध्ये तेवढा वेळ मिळत नाही, ते मी तिच्याशी शेअर करू शकते. त्याच्यामुळे मला स्वतःच्या सेल्फ रिकव्हरीसाठी मदत होते. सो माझा अॅलेनॉनला, तुमचा जो प्रश्न होता की अॅलेनॉनला यायच्या आधी आणि नंतर, सो माझा खूप कल ह्याच्याकडे असायचा की हे बघ ही व्यक्ती कशी वागते, बघ ती व्यक्ती कशी वागते, असं वागूच कसं शकतात, असं का करतायत हे लोक, यांना कळत नाहीये का, ह्याचा मला इतका मी स्वतःला त्रास करून घ्यायचे आणि मी स्वतःला तोडून टाकायचे सगळ्यांकडनं. मी बोलणं बंद करायचे. मला जर असं वाटलं की मला जसं वाटतं तशी ही व्यक्ती वागत नाहीये ना, तर ह्या व्यक्तीशी मी काही संबंध ठेवायचा नाही, मी बोलणं बंद. तर हे जेव्हा मी माझ्या स्पॉन्सर बरोबर शेअर केलं, सुरुवातीला तिने ऐकून घेतलं आणि मग एक दिवशी ती म्हटली तू अॅलेनॉनला येते ते कशासाठी येतेस, त्यांच्यावर काम करायला का स्वतःवर काम करायला. आणि त्या दिवशी माझे डोळे उघडले की बापरे, म्हणजे मी इतके वर्ष काय करतेय, मी लोकांचं वागणं बघतेय आणि स्वतःचं वागणं बघतच नाहीये. तर तिने मला सांगितलं की अगं नाही, आपण कोणाला कंट्रोल करू शकत, प्रत्येकाचे विचार असतात, प्रत्येक जण वाढलेलं वेगळ्या पद्धतीने असतं, त्यांना जे योग्य वाटतं त्या पद्धतीने ते वागताय. तर कोणच ठरवणार आहे की त्यांनी कसं वागायचं. तुला जे मनात वाटतं की तू असं वागायचं तसं, ते तुला 100% जमतं का. तर मी म्हटले नाही, मला नाही अजून माझ्या रागावर कंट्रोल आहे. मग तुला जसं वाटतं ते तू न सांगता ते वागतील असं कसं, म्हणजे किती इलॉजिकल आहे. म्हणजे हे असे छोटे छोटे रिअलायझेशन असतात ना, ते मला इथे अॅलेनॉन मध्ये
खूप छान वाटतात की मला माझा स्वभाव कसा आहे हे खूप हळूहळू कळत जात आहे आणि त्याच्यातली मजा आता यायला लागली आहे. हा. मग आता मलाही काहीतरी याविषयी Yes, yes. सांगायचंय. तुम्ही म्हणालात की ते अप्लाय कसं झालं हा, बरोबर. कुटुंबात. हा माझा मुलगा ए ला जात होता, त्यामुळे त्याला वाटत होतं की आईने पण यावं. हा पण आमची भांडणं अगदी दणकून होती. म्हणजे खरंच त्याच्या स्वभावाचे प्रॉब्लेम्स तर त्यांनी जस्ट सोडली होती. त्याचे इतकं म्हणजे कुठली वस्तू म्हणजे फ्रीज मध्ये तो वस्तू अशा ठेवायच्या की दार उघडलं की कुठली तरी बाटली पडली पडलं. पाहिजे, काचा त्या मी सगळ्या गोळा करत बसायच्या. म्हणजे पडणं, तुटणं, फुटणं, नुकसान कंटिन्युअस. म्हणजे हे तर अनइंटेन्शनली. इंटेन्शनली ते वेगळं आणखी. बरोबर. राग आवरत नाही, काहीही मनात येतं. हम्म. एकदा तो मला म्हणाला की तू म्हणजे माझी मुलगी म्हणजे तुम्ही दोघे एकमेकींकडे बघून मला हसताय. आता हे असं काय, तर मी त्याला फक्त म्हटलं की म्हणजे ॲलेनॉन मध्ये येत होते म्हणून की मी असं कोणतीतरी कुणाशी तरी केलेलं तू बघितलंस का, की कोणीतरी आलंय आणि ते मला वाटतं की काय वेडा आहे आणि मी त्याला हसले, असं मी कधी केलंय का रे? तर म्हटलं, तर तो म्हणाला नाही. तर म्हटलं मग तुला का असं वाटतंय? तर म्हणाला काय करू ग, माझ्या मनात असेच विचार येतात. निदान आम्ही बोलला तरी तो कम्युनिकेट एल आणि मी ॲलेनॉनला जातो, नाही तर ह्याच्या आधी या विषयांवरनं आम्ही भांडत होतो दिवसातनं 4-4. नाही तू अशीच आहेस हा हा अशा पद्धतीनं. आणि ॲलेनॉन मध्ये आल्यावर 4चे 2 वर आलं, 2चं 1 वर आलं भांडण. आणि मग कधीतरी भीती वाटायची, 4 दिवस झाले भांडण झालं नाही, आता 5व्या दिवशी होणारच, हो. अशी भीती वाटायची. असं करता करता एक प्रयोग करायला लागले. मला आठवतंय मी केलेला प्रयोग. घरात निघताना मला असं वाटलं की माझ्या मागे काय होणार आहे, काहीतरी कटकट आहेत. आणि मला असं वाटत होतं म्हणजे मुलगी त्याच्यातून इंटॅक्ट राहावी. तो कधीतरी तिला कोंडूनच यायचं, आई मला पैसे हवेत, हे असे मला फार प्रॉब्लेम्स यायचे. तर आता काय होणार असं. बरोबर. आणि मग त्या टेन्शन मध्ये गाडी चालवायची. ते सगळं मी निघताना शेवटी म्हटलं की आज आत्ता झालेलं नाही, पुढे त्या गोष्ट धरून चालून मी ऑफिसला जाण्यात काही अर्थ नाही. त्या आत्ता पुरतं तिथे सांगतात ना सारखं देवावर सोपव ना तू. ऑफिसमधनं येईपर्यंत मी म्हटलं देवा मी तुझ्यावर मुळीच सगळं सोपवू शकत नाही, पण मी संध्याकाळपर्यंत तू बघ बाबा काय करशील ते. बरोबर. आणि मी ऑफिसमध्ये हे म्हणत 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 पुन्हा पुन्हा घोकत मी ऑफिसला गेले. ऑफिसला गेल्यावर मला मी विसरले, लिटरली मी विसरले की घरात काय प्रॉब्लेम्स होते. मला काही कोणाचा फोन आला नाही की घरी ये बाई ते सोड. बरोबर बरोबर. घरी जाताना मला ते सगळं आठवलं की आता 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 काय असेल कोणास ठाऊक. तुम्ही म्हटलं आता इतका वेळ थांबलोय तर आता घरी जाईपर्यंत नाही विचार. बरोबर. घरी गेल्यावर बघू. आणि त्या दिवशी घरी जे काही वातावरण होतं ते नेहमीपेक्षा सोबर होतं. आणि तो माझा पहिला एक्सपिरियन्स देवावर सोपवणे या गोष्टीचा. हळूहळू मी रोज आपली अशी करायला लागले की ऑफिसला जाताना देऊ, घरी गेल्यावर घेऊ. मग मला वाटलं की का घेते स्वतःच्या डोक्यावर, सोपव ना देवाच्या याच्या. आणि अत्यंत अशा भांडाभांडीला कोणी, मला एका मेंबरने सांगितलं होतं कोणी भांडायला आलं 5 मिनिटं पाणी पिते म्हण आणि आधी मनात प्रार्थना म्हण, निदान देवा एवढं तरी म्हण आणि मग तुझे पुढचे शब्द बोल. म्हणजे तुझं बळ जागवले. आणि कित्येकदा आम्ही चांगले शांतपणे संवाद केले. जे प्रॉब्लेम्स होते त्याच्या प्रॉब्लेम्स खूप सावकाश सुटले, पण निदान आम्ही एकमेकांच्याशी काय प्रॉब्लेम आहे त्याचं स्वरूप कळायला लागलं. मला काय वाटतंय त्याला काय वाटतंय. आमचं कधी म्हणजे आमचं फक्त भांडणातच जात होतं. तो काय म्हणत होता ते मला कळलं नाही, मी काय म्हणत होते ते त्याला कळलं नाही. त्याची म्हणणी मी सगळी ऍक्सेप्ट केली असं नाही, माझंही सगळं म्हणणं त्याला मान्य झालं असं नाही, पण ठीक आहे आपलं दुमत आहे असं म्हणण्या इतपत आम्ही एकमेकांशी झालो. आणि आज आम्ही सुखसंवादाने बोलू शकतो. बरोबर. मग आता ह्या सगळ्याला म्हणजे ही प्रोसेस आहे. हो हो. किती वर्ष लागली की हे सगळं सुरळीत व्हायला? आता म्हणू शकतो ना आपण सुरळीत आहे हे, तर किती वर्ष लागली तसं बघायला? जसं मी म्हंटल की ॲलेनॉन मध्ये ग्रॅज्युएशन नाहीये, ही कुठली पण डिग्री नाहीये. बरोबर. त्यामुळे मी माझ्या बाबतीत असं म्हणेन की असं नाही झालंय की माझ्या आयुष्यातले सगळे प्रश्न सुटलेत. प्रश्न अजूनही आहेत, फक्त त्यांच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन. आजही जर मला कुठल्या प्रश्नामुळे टेन्शन आलं, स्ट्रेस वाटलं, तर मी मीटिंगमध्ये ते जाऊन शेअर करते. आणि मग हळूहळू माझ्यात धैर्य येतं की मी त्याच्याबद्दल काहीतरी करू शकते. कधीतरी काही गोष्टींबद्दल भीती वाटते करायची, तर मला ॲलेनॉन मध्ये हे ऐकायला मिळतं की मग ठीक आहे ना, घाई नको करू, तू तुझ्या मनाची तयारी तर कर.
म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर असं मी नाही म्हणणार की सगळे प्रश्न मी सोडलेत किंवा मी पूर्ण शहाणी झालीये. सो मला अजूनही प्रश्न आहेत, बरोबर. येत राहतात कुटुंबामध्ये पण. बरोबर. पण अलेनॉन म्हणजे अलेनॉन आहे हा खूप मोठा माझ्यासाठी Support एक आहे. सपोर्ट Support आहे. system आहे. आणि आज म्हणजे मला पूर्वी खूप वाईट वाटायचं की का माझ्या आयुष्यात दारू आली, मीच का, माझ्याच आयुष्यात का हे असं, जेव्हा मी काहीच कोणाचं वाईट केलं नव्हतं. आज मला उलट छान वाटतं की मला म्हणजे इतका वर्ल्ड वाईड चालणारा एक इतका सुंदर आध्यात्मिक प्रोग्राम आहे, त्याचा मी एक पार्ट आहे. हे मला खूप छान वाटतं आज. आता एक विचारतोय, अॅलॉनॉन नसेल तर आता आम्ही कशाला असं करू? आम्ही नाही स्वतःला असं अलेनॉन पासून वंचित ठेवणार. नाही, अॅलॉनॉन म्हणजे मी काय म्हणतोय की अॅलॉनॉन काहीतरी अशा सिच्युएशन झाल्या की अॅलॉनॉन तुम्ही एका ठिकाणी गेला आणि अॅलॉनॉन तिथं नाहीये, अॅलॉनचा एक्झिस्टन्स नाहीये. अॅलॉन नसेल म्हणजे असं वेगळं म्हणजे त्या गावी नाहीये, म्हणजे तर त्याला तुम्ही अटॅच झालाय, मग त्याला तुम्ही ऍडिक्ट झालेलं नाहीये ना. असं नाही, ऍडिक्ट असं नाही म्हणणार, पण आम्ही म्हणतो आठवड्यातनं एखादी मीटिंग तरी करावी, म्हणजे आपणच नीट विचाराच्या प्रवाहात राहतो. पण असा अॅलेनॉन नाही असं आता होत नाही. हे एक त्याचं कारण असं की आता लॉकडाऊन पासून एक मोठी हे झाली की कसं जॉईन करणार एकमेकांना, तर ऑनलाईन ग्रुप सुरू झाले आणि ऑनलाईन ग्रुप सोयीचे पडायला लागले. जे अगदी पार खेडोपाड्यात राहणाऱ्या बायका ऑनलाईन ग्रुप जॉईन करतात आणि स्वतःला फायदा करून घेतात. म्हणजे आम्ही एक नवीन ग्रुप तयार केलाय की हे जे डेली थॉट्स आहेत त्याच्यात थोडंसं आपण त्याच्यावर 4 ओळी आपल्याला काय आवडलं त्यातलं तेवढं लिहायचं. तर रोज एक जण टाकते, शेतावर कामाला जाते आणि ती सकाळी शेतावर जायच्या आधी 6च्या आत तिचा थॉट टाकलेला असतो त्याच्यावर. तर हे आपण जोडले. आता तिथे तर मीटिंग पण नाही त्या गावामध्ये, पण अशा पद्धतीने जोडता येतं. दुसरं म्हणजे जगभरात असे आम्ही इतके हे ऐकले की गावोगाव दारुड्यांना कुठे तोटा, त्यामुळे जगभर कुठे जा तिथे तुम्हाला मीटिंग जवळपास कुठेतरी असतात. बरोबर. म्हणजे नाही, पण कसं आहे, ही सेल्फ सफिशियंट व्हायला शिकवते ही संस्था तुम्हाला. हो, बरोबर ना. तर तेच आहे की मला तेच विचारायचं आहे की सेल्फ सफिशियंट तुम्ही झाला आहे असं तुम्हाला वाटतंय का अजूनही तुम्हाला अॅलॉनॉनची गरज भासतीये सेल्फ सफिशियंट व्हायला? मला असं वाटतं की सेल्फ सफिशियंट हा शब्द आहे ना, तो खूप जास्ती ब्रॉड आहे. म्हणजे माझ्या आयुष्यात आता मी नोकरी करतेय, मी माझ्या घराची आर्थिक जबाबदारी घेऊ शकते. बरोबर. भावनिकरित्या म्हटलं तर मला अजूनही अलेनॉनची गरज आहे आणि ती कायम राहणार आहे. कधी कधी असे प्रसंग होतात, कामाच्या ठिकाणी काहीतरी होतं, मला नाही कळत आहे कसं हँडल करू, तर मला अलेनॉनची मदत लागणार आहे. त्यामुळे मी असं नाही म्हणणार की मला अलेनॉनची मदत कधीच लागणार नाहीये. आज मी माझे अनेक प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने हँडल करू शकते, जे मी कदाचित काही वर्षांपूर्वी नव्हते करू शकत. मी खूप फिल्टर लावून त्याच्याकडे बघायचे. मला असं वाटायचं मला जे वाटतंय, माझे जे विचार आहेत तेच बरोबर आहेत. आज मी खूप ओपन राहून त्या प्रसंगांकडे बघू शकते. मग त्या दृष्टीने जर तुमचा सेल्फ सफिशियंटचा अर्थ तो असला तर मग त्या दृष्टीने आहे. पण अलेनॉनची मदत मला कायम लागते. मदतपेक्षा म्हणजे थोडक्यात म्हणजे अलेनॉन अशी संस्था आहे की ती जीवनाचा अविभाज्य घटक म्हणून ऍक्सेप्ट करायला आणि ते कॅरी करायला काहीच हरकत नाहीये असं आपण म्हणू शकतो. मी ह्याच्याबद्दल तुम्ही जो प्रश्न विचार, तुमचा रोख जो मला दिसला, तर माझे ते असे जे सिव्हिअर दारूशी रिलेटेड प्रश्न होते ते मला पहिल्यांदा गेले तेव्हा मला निदान जीवन सुखावं झालं. मी आधी आनंदी झाले आणि मग माझे प्रॉब्लेम सुटले. असं मी नेहमी शेअर करते. मी आधी आनंदी राहायला शिकले, आहे तसं आहे, पण मला ते आहे ह्याच्यात आज आनंदात राहायचंय हे मी आधी शिकले. आणि नंतर ते म्हणजे साधारण माझ्या आयुष्यात 7-8 वर्ष गेली, इतकी लोकांना म्हणजे लागत नाहीत. म्हणजे त्याच्या आधी सुद्धा बरेच जण जास्त चांगल्या पोझिशनमध्ये येऊ शकतात. पण उपयोग आजपर्यंत कसा आहे ह्याच्याबद्दल मला काहीतरी सांगायचं की आता नुकतं असं झालं की मी थोडी विसराळू आहे आणि माझं वयही मोठं आहे आणि
मला नेहमी भीती वाटायची की मला डिमेन्शिया झाला तर. आणि माझ्या वडिलांना होता आणि त्या काळात तर उपाय पण नव्हते. आम्हाला खूप प्रॉब्लेम्स मधनं गेलो त्यांच्यासाठी. तर माझं तसं होईल तर. आणि नेहमी मी घाबरलेली असायची. माझे स्पॉन्सर मी म्हटलं म्हणजे मी अशी डिमेन्शिया झाला मग मी वेडीच झाले. तर ती म्हणली मग हो वेडी, तो प्रॉब्लेम लोकांचा आहे तुझा नाही. इतके रिलॅक्स करणारे विचार मी ऐकले तरीही आजपर्यंत मला थोडीशी भीती वाटत होती. आणि एकदा असं समोर आलं की अरे मी खरंच विसरले, मी तुमच्याशी बोलले आणि मी विसरले की मी काय बोलणं झालं, असं झालं. म्हणजे पटकन नाही आठवलं तर कधीतरी. पण माझ्या घरातले वैतागले, अगं आई कसं ग तुझ्याशी डील करायचं, इतकी तू विसरायला. आणि मी फार घाबरली. मला एकदम पोटातून, मी आजारी व्यक्ती मुळातली. बरोबर. मी अशी नाहीये की मी एकदम करेजियस आहे. हा, मी छान करेजियस असल्यासारखी जगू शकते नक्की. पण त्या क्षणी मी घाबरले की अरे माझं काहीतरी बिघडायला लागलं. आणि मग मी ते नंतर आठवलं आणि म्हटलं उशिरा आठवलं तरी ठीक आहे. पण तरी शेवटी एक मनात निवांतपणा आला. आणि मला असं वाटलं की डिमेन्शिया होऊ दे नाही तर दुसरा आजार होऊ दे, काहीतरी होणारच आहे याच्या पुढच्या काळात, होऊ दे ते. पण माझा देव तर कुठे गेला नाही. माझी जी हायर पॉवर आहे, आम्ही हायर पॉवर म्हणतो, माझी हायर पॉवर मला कुठेही सोडून गेलेली नाही. जर इतक्या वर्ष आयुष्यभर त्यांनी मला इतकी साथ दिली, मिरॅक्युलस अनुभव मी अनुभवले, मग मी का घाबरू त्या आजाराला. कम व्हॉट मे, मला काही आज तर कशाला भिऊ. आणि त्यात ते येईल पुढे त्यावेळेस, पण मला माझी हायर पॉवर नाही सोडून गेली तर मला भीतीचं कारण. आणि हे इतकं पोटातून आतून होतं. हे माझं मला सुचलं. म्हणजे तुम्ही जे म्हणता की सेल्फ सपोर्टिव्ह होता का, होतो. पण मी छोट्याशा प्रॉब्लेमला माझ्या स्पॉन्सरशी बोलू पण शकते, हिच्याशी बोलू शकते. बरोबर. की अगं असं झालं. आणि कसं आहे, कलेक्टिव्ह डोकं आहे ना, ते खूप जास्त काम करतं. बरोबर. हा पण बाकी. मग आता काय आहे ॲलनॉनचा मोटो काय आहे ऍक्च्युली, आणि काय संस्था. कसं आहे की तुम्ही हे आहेच की बाबा ह्याच्यातून प्रत्येक जण बाहेर येते, पण हे पुढं कुठं न्यायचंय, हे काय म्हणजे फ्युचर. मला जो प्रश्न जसा कळलाय तसं उत्तर देते. सो जसं ॲलनॉनच्या बाहेरच्या जगात जर मी एखादी संस्था सुरू केली तर मी विचार करीन, मी माझे आराखडे आखीन की 5 वर्षात अशी वाढली पाहिजे, 10 वर्षात अशी वाढली पाहिजे, है ना, 20 वर्षात इतकी प्रॉपर्टी झाली पाहिजे, व्हॉट एव्हर. ॲलनॉनमध्ये कुठलीही प्रॉपर्टी विकत घेतली जात नाही. आमचे ज्या मीटिंग्स चालतात त्या भाड्याच्या जागेत चालतात किंवा गव्हर्नमेंट स्कूल्स असतात, काही अशा ठिकाणी चालतात. पूर्ण स्वायत्त असते, पण कुणावर डिपेंडंट नाही आहे ॲलनॉन. आणि ॲलनॉनचे असे कुठलेही उद्देश नाही आहेत की इतकं फेमस व्हायचंय, असं करायचंय, तसं करायचंय, प्रमोशन नाही करायचे. एकच उद्देश आहे की ज्या घरातल्या दारू पिण्याच्या लोकांना त्रास झालेला आहे त्यांना मदत करायची. याखेरीज दुसरा कुठलाही मोटो नाही. आणि त्याच्याबरोबर आपण इम्प्रुव्हमेंट्स मध्ये आमच्या ज्या 12 पायऱ्या म्हटलं त्यातली 11वी पायरी अशी आहे की प्रार्थना आणि ध्यान यांच्या साहाय्याने मी माझ्या समजुतीतल्या परमेश्वराशी संपर्क साधते. आणि मी कसं जगावं, माझ्यासाठी त्या देवाची काय इच्छा आहे ती समजून घेऊन ते फॉलो करण्यासाठी मी त्या माझ्या हायर पॉवरकडे शक्ती मागते. ही माझा याच्यातला 11वा भाग आहे. आता तसं आता मगाशी जसं डिस्कशन केलं की 12 पायऱ्या तुम्ही सांगणार होता, ही 11वी पायरी सांगितली. कोणत्या 12 पायऱ्या आहेत मला जाणून घ्यायला आवडेल. मला पहिल्या 3 खूप जास्ती आवडतात, तर मी पहिल्या 3 सांगते. की म्हणजे त्याचं सार असं आहे की मद्यपाशामुळे माझं आयुष्य अस्ताव्यस्त झालं होतं, हे मी कबूल केलं. दुसरं म्हणजे ते मी बदलू नाही शकत आणि ते एक उच्च शक्ती बदलू शकते आणि ही परिस्थिती मी त्या उच्च शक्तीवर आज सोपवून देते. म्हणजे आय कांट बट आय विल लेट यू डू इट, ह्या पद्धतीचं तर आहे. आणि ते कुठल्या पण परिस्थितीत मी अप्लाय करू शकते. की आज मला काहीतरी असा प्रसंग आलाय की ज्याच्यामुळे माझं आयुष्य अस्ताव्यस्त झालंय, मी पॉवरलेस आहे त्याच्या पुढे, मी हतबल झालीये त्या परिस्थिती पुढे. आणि ती हतबलता मी ऍक्सेप्ट करते की मी हतबल आहे, मी काहीच नाही करू शकत, हे मी कबूल करते. मग कोण बदलू शकणार आहे, तर कोणीतरी उच्च शक्ती बदलू शकणार आहे. आणि मी त्या उच्च शक्तीला सांगते सरेंडर होते, सरेंडर होऊन. अशा या 3 पायऱ्या आहेत.
मी पुढच्या 3 सांगते. हा. चौथी पायरी अशी आहे की आता मी मला जाणून घेते की कशी आहे मी नक्की. याच्यासाठी आमच्याकडे पुस्तक आहे आणि म्हणजे बरीच प्रश्नावली आहे आणि म्हणजे मी समजते की मी खूप प्रेमळ आहे, मी अगदी शांत आहे. पण मग मी शांत आवाजात बोलते. मला राग आला तर मी कशा पद्धतीने व्यक्त करते किंवा माझ्या भावना इन जनरल कशा असतात. म्हणजे एक प्रश्न मला खूप तो अपील झाला होता जेव्हा मी ते प्रश्नावली. एक प्रश्न असा होता की तुझ्या सभोवताली जे काही आहे त्याविषयी तू कृतज्ञ आहेस का. मला प्रश्नच नीट नाही कळला. तर माझ्या स्पॉन्सरला विचारलं की याचा काय अर्थ. तर ती म्हणाली म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता समजा तुझ्याबरोबर तुझी मुलं आहेत. तुला वाटतं का की बरं झालं ही मुलं माझ्या आयुष्यात आहेत, ती आहेत म्हणून मला जीवनाला जगायला काहीतरी मोटिव्ह आहे. म्हणजे नवऱ्याच्या पश्चात तू एकटीने का ती मुलं आहेत म्हणून तुला जगायची तरी उमेद आहे. बरोबर. तर त्याच्याबद्दल तुला थँक्स वाटतं की बरं झालं माझ्या आयुष्यात मुलं आहेत. आणि मला असं काही वाटलं नव्हतं तोपर्यंत. म्हणजे मला वाटायचं किती करते मी मुलांचं, काही त्यांना कळत नाही. आणि ही कृतज्ञतेची भावना मी पहिल्यांदा तिच्या बोलल्यानंतर अनुभवली की खरंच मी काय केलं असतं. मी म्हणजे ती मला म्हणाली तुला तर इतकं सोच आहे दुसऱ्याचं काहीतरी करायचं, लोकांच्या मागे लागली असतीच मुलं की मी तुमचं काहीतरी करते, मुलं नसती तर निरोगी आहे तुला. तुझी हौस, तुला जी करायची हौस आहे ती तुझी पुरी करायला देवानी तुला मुलं दिली. बरोबर. आणि हे वंडरफुल होतं माझ्यासाठी. बरोबर. तर ही अशी 4थी आणि 5वी पायरी आम्ही 4थी पायरी स्वतःला समजून घ्यायचे आणि 5वी पायरी परमेश्वराशी, एका ज्याच्यावर मी विश्वास ठेवू शकते अशा व्यक्तीशी आणि स्वतःशी मी ते कबूल करते. त्याच्यात जे काय फाइंड येतात म्हणजे कितीतरी मी माझे गुण समजत होते, ते गुण तसे नव्हते. मला वाटत होतं की मी लोकांचे इतकी उपयोगी पडते, पण हिडन मोटिव्ह असं होतं की मला पण तुम्ही करा बरं का. मी काही इतकं ते ह्यांनी नव्हते करत, म्हणजे निर्मळ मनाने नव्हते. बरोबर. आणि तोपर्यंत मला त्याचा आनंद पण झाला नाही. अलेनॉन मध्ये जेव्हा मी हे निरपेक्षता शिकले तेव्हा मी छोटं करते तरी मला खूप आनंद होतो. तर तो फरक मला कळायला लागला. ही अशी 4थी 5वी पायरी आहे. आणि 6व्या पायरी आहेत की आता आम्हाला काही गुणदोष कळले आमचे, माझे दोष मला कळले. तर आता मी ते सोडायलाची मनाची तयारी करते. आम्ही सावकाशीने घेतो, फटाकन कळले आणि सुधरा असं म्हणत नाही, ते होत नाही तसं. तर आणि त्याच्यानंतरची पायरी आहे की आम्ही प्रार्थना करतो की देवा मला ह्याच्यासाठी मदत कर, मला हे दोष दिसत आहेत माझे. आणि ते इतके डीप रूटेड असतात, इतके फटकन जात नाही. बरोबर. अगदी काही काही लहानपणापासून झालेल्या सवयी. बरोबर. त्या अशा त्या पुढच्या बोलेल त्याच्या पुढच्या 1-2 पायऱ्यांमध्ये असं आहे की मी जसं माझ्या चुका कबूल केल्या कोणापुढे तरी आणि स्वतःला माफ केलं, तसं मी जर इतरांना कोणाला तरी दुखावलं असेल तर ते मी छोटीशी इन्व्हेंटरी घेऊ शकते की माझ्या आयुष्यात मी कोणाकोणाला दुखावलंय आणि त्याच्यावर काम करू शकते. आणि असं करत करत शेवटची 12वी पायरी येते की मला हा जो अलेनॉनचा संदेश मिळालाय तो मी इतरांपर्यंत पोहोचवते. कुठल्या पण मला जमेल त्या पद्धतीने. कारण जेव्हा मी एखाद्या कोणीतरी पहिल्यांदा अलेनॉनला येत आहे आणि जेव्हा मी माझं शेअरिंग त्यांना करते, माझी स्टोरी त्यांना सांगते, तेव्हा मला हे आठवतं की अरे मी किती लांब वाटचाल करून आली आहे, मी किती छान स्वतःवर काम केलंय हे मला आठवतं आणि मला अलेनॉन प्रोग्राम बद्दल आणखीन कृतज्ञ वाटतं. म्हणजे मी इतरांना मदत करते 12व्या पायरीत, पण ती ऍक्च्युअली मी स्वतःला मदत करत असते आणि त्याच्यामुळे अलेनॉन इतरांपर्यंत पोहोचायला मदत होते. बरोबर. मधल्या थोड्या पायऱ्यांबद्दल मी आणखी बोलते. 8वी पायरी अशी एक पायरी अशी आहे पूर्णपणे की लिस्ट करा कोणाकोणाला केलंय आणि लिस्ट प्रमाणे आपण ते केलं का हे आपण स्वतःशी बघायचे की पण मला यांच्याशी मी काहीतरी बिनसले, यांचं माझं इतकं नीट नाही चालत. पण एखादी माझी आई आहे, मला तिथे सुधारणा करण्याची जास्त खूप मनापासूनची, मी पहिलं नाव तिचं घालीन. त्याच्यानंतर माझी मुलं, मी कधी काय त्याच्यात इतर मैत्रिणी काय असतील, कोणाचे आर्थिक व्यवहार काय, मी कशी सुधारणा करीन, मी जे चुकलीये त्या गोष्टीत मी काय सुधारणा करीन. हा एक म्हणजे प्रॅक्टिकल आहे. नुसतं मला वाटलं की माझे हे दोष गुण आहेत, मी प्रॅक्टिकली ते आचरणात मी कसे आणीन त्याची ती पायरी घेतो आपण. आता ह्या पायऱ्या ज्या घेत जातो त्यामध्ये पुन्हा पुन्हा स्वतःला दिवसभरात बघायचे की काय मी अलेनॉनचे तत्वांना सोडून वागतेय का नाही बघत. दिवसातनं 1दा 2दा 3दा वेळ ठरवून
स्वतःकडे बघणं की काय केलंय, चाललंय ठीक, छान, चला मग पुढे. पण कुठेतरी माझं मलाच टोचतं ना. बरोबर इव्हन विचार वेडेवाकडे आले तर माझे मला टोचतात बरोबर ते मी बघायचे आणि त्याच्यात मी सुधारणा करायची. मी स्वतःला सॉरी म्हणते आणि सगळ्यात जास्त सुधारणा मी स्वतःसाठी करते बरं का. मी स्वतःशी जितकी वाईट वागले तितकी मी कुणाशीच वाईट वागले नाही. असं खूप जणींनी शेअर केलं. बरोबर आणि मग ती 11वी पायरी मी आता तुम्हाला म्हटलं प्रार्थना आणि ध्यान याविषयी आहे की माझं जीवन कसं असावं हे देवाच्या कृपेने मला कळावं आणि ते इम्प्लिमेंट करायची ताकद मला मिळावी. आणि हे सगळ्यातून जे आम्हाला आध्यात्मिक सामर्थ्य मिळालं ते 12व्या पायरीनुसार मग माझ्याजवळ आहे. म्हणजे मी नक्की विश्वासाने बोलू शकते बरोबर की मी असं नाहीये की मी ऐकलंय अॅलेनॉन बद्दलची माहिती चांगली आहे बरं का संस्था जा तिथे. मी अनुभवलंय हो. आणि मी सांगते आणि त्याचा फरक नक्की. आणि म्हणूनच ती 12वी पायरी ठेवली आहे. हो शेवटी म्हणजे याच्यातून सगळ्यातून गेल्यानंतरच तुम्ही सांगू शकता की हा इतरांना की बाबा हे करून बघ, हा हे खरंच खूप भारी आहे. हा आणि मग अॅलेनॉन पर्यंत पोहोचायचं असेल, आता फॉर एक्झाम्पल ह्या पॉडकास्ट थ्रूच झालंच, पण बाकीच्या कसं पोचता येईल लोकांना? कारण जनरली असं आहे की अॅलेनॉनची माणसं पोचतात, पण अदरवाईज अॅलेनॉन कारण जाहिरात करत नाही हे तुम्ही सांगितलं. तर मग खरंच जेन्युइनली कुणाला अॅलेनॉनला पर्यंत यायचं असेल तर कसं यावं त्यांनी? आमचा हेल्पलाईन नंबर आहे. आता या पॉडकास्ट मधनं सुद्धा कुणाला माहिती कळेल तर तुम्ही त्या ह्याला फोन करून विचारू शकता, म्हणजे हेल्पलाईन नंबरवर. तर तिथेही माहिती दिली जाते. कुठल्याही गावात असतील तर त्या गावातले आम्ही हे नंबर्स देऊ शकतो, म्हणजे तिथले फोन नंबर किंवा मीटिंगच्या जागा हे कळवू शकतो त्या फोनवरनं. आमचा ह्याचे वेबसाईट पण आहे, वेबसाईटला पण व्हिजिट करू शकतात लोक. ओके, ठीक आहे. आता आपण जर पॉडकास्टला शेवट जर करत असेल तर काय 2 गोष्टी तुम्ही सांगाल आता आठवतंय की अॅलेनॉनमुळे मला या मिळाल्या? अॅलेनॉनमुळे मी स्वतः मिळाले आणि आज माझं स्वतःवर प्रेम आहे. आणि तुम्ही काय सांगाल? मी तेच सांगणारच आहे. आणि स्वतःचा शोध घ्यायचा असतो आणि जशी मी आहे म्हणजे अगदी निसर्गता, म्हणजे माझी खूप अशा हायफाय कल्पना होत्या मी अशी उच्च माणूस व्हावी. मी जशी आहे ना त्यात मी सुधारणा करू शकते, तर दुसरंच काहीतरी व्हायला नाही जाणार आता. बरोबर. आणि मी स्वतःला निष्कारण दुःख आणि त्रास पण नाही देणार आहे, त्याच्यात प्रोग्रेस. आणि खरंच स्वतःवरच्या प्रेम, लहान मुलाला सुद्धा प्रेम मिळतं तर तो जास्त चांगला ग्रो होतो. बरोबर. तसंच माझ्यातलं पण ते छोटं मूल आहे त्याच्यावर मी मनापासून प्रेम करणार आहे. भले मी एखादी गोष्ट चुकेन किंवा खूप छान पण करेन, दोन्ही करू शकते मी. बरोबर. म्हणजे असं आपण सांगायला कन्क्लूड करायला हरकत नाही की अॅलेनॉनशी जो जोडतो तो अॅलेनॉन हा अविभाज्य घटक होतो. आणि फक्त कसं आहे की दारू हे तो एक तसं बघायला गेलं तर एक सब्जेक्ट आहे किंवा एक थिंग आहे, त्याला कुठल्याही गोष्टींना रिप्लेस करू शकतो. म्हणजे एक प्रॉब्लेम आपण स्टेटमेंट जर कन्सिडर केलं तर तो दारू हा एक प्रॉब्लेम होता म्हणून तुम्ही एकत्र आला या गोष्टीसाठी. तो दारू हा रिप्लेस करून दुसरा कुठलाही आपलं प्रॉब्लेम स्टेटमेंट आपण जर तिथं प्लेस केलं तर त्याच्यासाठी हेच सगळे सोल्युशन्स आहेत. तर हे अॅलेनॉन शिकवते, हे असं मला खूप जाणवतंय. आणि सगळ्या महिला एकत्र येऊन ह्या गोष्टींकडे जात आहेत. आणि एक मला फक्त की फक्त महिला नसतात तर अनेक पुरुष पण येतात अॅलेनॉनमध्ये. तर अॅलेनॉनमध्ये हा अजिबातच कुठे असं नाही म्हणत की फक्त महिलांनी यायचं, कारण अनेक पुरुषांच्या आयुष्यात पण अशा व्यक्ती असतात ज्या दारू पितात. बरोबर. म्हणजे हॅम्पर्ड सुद्धा असे पण असू शकतात ना. ओके ओके. बहीण असते कोणाची, सो असं असू शकतं. राईट. म्हणजे असं आहे की सर्व समावेशक असा हा अॅलेनॉन चा प्रवास चाललेला आहे आणि हा कायम स्वरूपी चालत राहावं, कारण त्याच्यातला इम्पॅक्ट आणि एक जो म्हणतो सिलेबस असो आपण कन्सिडर करू, जो ग्रॅज्युएशन होणार नाही तर लाईफ लॉंग प्रोसेसमध्ये आपल्याला त्याचा हेल्प होणार आहे. तर यासाठी खूप खूप शुभेच्छा गोलगप्पाकडून की अॅलेनॉन अशीच सगळ्यांना एकत्र करून माझ्यातला मी हा शोधायला मदत करेल. तर गोलगप्पावरती आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
आणि मलाही तुम्हाला खूप थँक्स द्यायचे की तुम्ही खूप चांगले विषय घेऊन तुमचे पॉडकास्ट तयार करता वेगवेगळे. येस. तर काही पॉडकास्ट ऐकले मी तुमचे आणि असेच वेगवेगळे विषय तुमचे ऐकायला आम्हाला पण आवडेल. थँक्यू.